आज मी इथे आई म्हणून आली आहे. म्हणजे आज मी इथे अभिनेत्री म्हणून नाही आली आहे. खरंच साजरीची आई म्हणून आली आहे. हाही एक आनंदाचा क्षण आहे. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी चित्रगौरव पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर एक गोड कुटुंब आहे माझ्याबरोबर. रुचिता देशमुख, साजिरी आणि तिचे वडील आहेत. नमस्कार. हॅलो, नमस्कार. खूप स्वागत आहे. कसे आहात? अरे मस्त. फार मस्त वाटतं तुम्हाला तिघांना एकत्र बघून, कारण का कायम असं म्हटलं जातं की कोणताही सोहळा हा एका कुटुंबाचा असतो आणि कलाकारांचं कुटुंब हे एकत्र आलेलं आहे आणि हे मला वाटतं हे पाहायला फार कमी क्वचित वेळा मिळतं, कारण अर्थात सगळ्यांच्या वेळा जुळणं फार कठीण असतं. पण तुम्हाला एकत्र बघून मला खूप मस्त वाटतंय. मला कायम हा प्रश्न पडतो, एवढं कॉपी पेस्ट कसं असू शकतं, म्हणजे कसं? आम्हालाही माहित नाहीये. पण माझ्यासाठी ती कॉम्प्लिमेंटच आहे. अर्थात. म्हणजे हिच्याबरोबर कम्पेअर होणं हीच मुळात कॉम्प्लिमेंट आहे. बरं, सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन, कारण का पहिला सिनेमा आणि खूप सारे नॉमिनेशन्स आहेत आणि पहिलं रेड कार्पेट सुद्धा आहे. सो रेड कार्पेट म्हटल्यावर खूप आठवणी असतात, पण मला ताईकडून ऐकायचं आहे की तुला तुझ्या पहिल्या रेड कार्पेटच्या काय आठवणी आहेत तुझ्या? फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. मला वाटतं झीकडेच असेल, कारण मी झीकडे खूप काम केलं आहे. त्यामुळे झी गौरवचीच आठवण आहे. तेव्हा चित्र आणि नाट्य असं वेगवेगळं नव्हतं, एकत्रच होतं चित्र म्हणजे झी गौरव एवढंच होतं. त्यामुळे तीच आठवण आहे. आणि तेव्हा नुकतेच अल्फापासून पण तेव्हा असे रेड कार्पेट, एवढं सोशल मीडिया, एवढे माईक्स आणि एवढे कॅमेरे नव्हते. पण आता ते सगळे आहेत. त्यामुळे तेव्हा खूप शांतपणे आम्ही डायरेक्ट यायचो आणि आज जायचो. तेव्हा असे काही इंटरव्ह्यूज वगैरे व्हायचे नाही. त्यामुळे तो एक साधेपणा होता. आणि आज हे आपलं सगळं कुटुंब मोठं झालंय, हा फरक आहे. पण पहिला रेड कार्पेट मला वाटतं झीसाठीच होता. आणि मग त्याच्यासाठी रेडी होणं, आणि मग आता खूप विचार करायला पाहिजे. पूर्वी आम्ही एवढा विचार नाही करायचो की शूट करायचं आणि आज अवॉर्ड फंक्शन आहे, एखादी साडी कुठली नेसायची, काढायची आणि नेसायची आणि जायचं. नव्हतं सोशल मीडिया, नाही, काही नाही. त्यामुळे आता खूप विचार करावा लागतो. तर तुम्ही दोघांनी एकत्र हे काम केलेलं आहे, पण आज लेकी बरोबर इकडे तुम्ही दोघं जण आलेले आहात. सो आई वडिलांसाठी कायमच आपल्या मुलांची ती एक छान गोड ती मुमेंट बघणं हे खूप अभिमानास्पद असतं. आज विचारायचं, आई वडील म्हणूनच लेकीसाठी किती खुश आहात? नाही, मी तर खुश आहेच प्रचंड. तू म्हणतायचा फक्त मला ह्या वेळेला दोन अशा व्यक्तींची आठवण येते की एक तर माझे वडील आणि रुजिताचे वडील, की जे आज म्हणजे आनंदाने नाचले असते, पण त्यांची मला आठवण आज खूप आहे. आणि मला त्या निमित्ताने हे सांगायचं आहे तुला की तू म्हणाल्यावर माझ्या लक्षात आलं की आज मी इथे आई म्हणून आली आहे. म्हणजे आज मी इथे अभिनेत्री म्हणून नाही आली आहे. खरंच साजरीची आई म्हणून आली आहे. हाही एक आनंदाचा क्षण आहे. साजिरी, सगळीकडून छान छान कौतुक होतं, पण मला वाटतं ना, जेव्हा आपले आई वडील आपल्याला खूप छान कौतुक करतात किंवा ते खूप एक छान सपोर्ट असतो, तो खूप महत्त्वाचा असतो. मला तुझ्याकडून ऐकायचं आहे आज. हो, म्हणजे तोच मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा असतो. म्हणजे तोच पुरस्कार आहे खरा मोठा, है ना? खरंच कारण जेव्हा म्हणजे प्रोजेक्ट कुठलं घ्यायचं काय नाही पासनं तू म्हणजे माझ्या सगळ्या डिसिजन्सना सपोर्ट करणं काय, किंवा पुढे जाऊन आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, हे फिलिंग जरी हे म्हटलं नाही, हे फिलिंगच खूप आश्वासनीय आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे खूपच मज्जा आणि कमाल वाटतंय मला आज की हे दोघं माझ्याबरोबर आहेत. क्या बात आहे. आणि आता आतमध्ये मस्त चालू झालेलं आहे सगळं फंक्शन, सो तुम्ही जा आणि मस्त एन्जॉय करा. आणि मी आशा व्यक्त करते की तुम्ही खूप सारे अवॉर्ड्स जाताना घेऊन जाल. आणि खूप खूप शुभेच्छा, फार छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.